सध्या भाजपचे गटनेता गणेश खंडकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गणेश खंडकरजी, आत्ताची ही बातमी तुम्ही बघितली असाल, कुर्ल्यामध्ये 40 फेरीवाल्यांकडून, जे अनधिकृत फेरीवाले आहेत, त्यांनी एका तरुणाला मारहाण केलेली आहे। मलाही आपल्या माध्यमातून ही बातमी कळाली। हं, प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। जी होणार आहे भविष्यामध्ये याची चुणूक आहे। म्हणजे आपण बघू शकता, ज्या ज्या ठिकाणी महापालिका कारवाई करत आहे, हं, काही ठिकाणी त्यांच्यावरतीच मारहाणीचे प्रकार, अधिकाऱ्यांवरती, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती असे आता प्रकार हं, सुरू झालेले आहेत। आणि मला असं वाटतं की हा एक वेगळ्या दादागिरीचा प्रकार आहे। हं, या प्रकरणाची आम्ही पूर्ण माहिती घेऊ हं, आणि संपूर्ण मुंबईवर ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे ती त्याही ठिकाणी ती कारवाई केली जाईल। जी आणि गणेश खंडकरजी, सामान्य मला हेच माणसाला विचारायचं आहे याचा की बाकी ठिकाणी जशी कारवाई होताना दिसते फेरीवाल्यांवर, हा जर का असा उद्दामपणा समोर येत असेल, 40 जण मिळून जर का एखाद्या तरुणाला मारत असतील, तर तिथे सुद्धा कारवाई होताना दिसणार का? का नाही दिसणारच की। आम्ही आमच्या निवडणुकीच्या काळातच हे मुंबईकरांना हात जोडून सांगत होतो की मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही जण करतायत। हं, आणि तुम्हाला माहिती आहे, आता मधल्या काळामध्ये जे काही प्रकार सुरू आहे, जे काही फेरीवाल्यांचे माफिया, ज्याला लँड माफिया म्हणू शकतो, हं, हॉकर्स माफिया जे आहेत, जागा अडवून बसणं, जागा भाड्याने देणं, त्यातनं वारेमाप पैसे कमवणं आणि मग प्रशासनाने याला दादागिरी, जी काय असं आहे की ज्यांचा राजकीय आशीर्वाद होता त्यांचा होता, पण आता यापुढे हे मुंबईत चालणार नाही। ठीक। गणेश खंडकरजी, धन्यवाद, आपण जय महाराष्ट्रशी या संदर्भात बोललात यासाठी।